आणि मी शेवटी तुझं नको माझं नको कुठेतरी मध्ये भेटू ह्या पद्धतीत जागा ठरवली ती म्हणजे हा जो किल्ला आहे. आता मी इथं तुम्हाला थोडासा किल्ल्याचा विस्तृत नकाशा दाखवतो. हा ढोबळमानाने हा असा किल्ला आहे. ही जागा खालती याला म्हणतो आपण माची. इथं पहिला दरवाजा आहे. इथून आत गेल्यावर ह्या बाजूला दुसरा दरवाजा आहे. आता हा दरवाजा मुळात असा गोमुखी रचना वगैरे असणारा आहे. पण आपण आता एवढा न भाग बघता इथं सगळी डोंगर रांग, हे सगळे खालती दऱ्या आहे आणि इथून बारकासा रस्ता इथपर्यंत येतो आणि इथं सगळी तटबंदी आहे. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला जर किल्ल्यात दरवाजाने यायचंय तर तटबंदीच्या बाजूनेच यायचंय. म्हणजे इथं तुम्ही मारायच्याच टप्प्यात पडेल. इथून खालती लांब सोंड्यावर ह्या ठिकाणची जागा ही निश्चित करण्यात आली. आपण आता प्रतापगडाच्या माथ्यावर केदारेश्वर मंदिर आहे तिथं उभे आहोत आणि तिथून आपण हे समोर जावळीचं खोरं बघतोय. हे महाबळेश्वर आहे. एलिफंट हेड पॉइंट म्हणतात आणि तिथून कोयना नदी येते. अफजल खान याच्या सैन्याला तिथं कोयनेच्या खोऱ्यात राहायला जागा दिली होती आणि हा आहे प्रतापगडाचा बुरुज. याला यशवंत बुरुज किंवा जीवा महाले बुरुज असं म्हणतात. तर ही माची आहे प्रतापगडाची बंदिस्त केलेली आणि त्याच्या पलीकडे जी सोंड उतरलेली दिसते आपल्याला. थोडंसं झूम करतोय आता, आणखीन झूम होईल. ही जी सोंड आहे डोंगराची इथं भेटायला बोलावलं होतं अफजल खानाला. आज तिथं अफजल खानाची कबर दिसते. पण ह्याच जागी इथंच जवळपास कुठेतरी भेटीची जागा ही ठरली होती. म्हणजे लष्करीदृष्ट्या महत्वाची गोष्ट करण्यात आली होती की सेनापतीला त्याच्या सैन्यापासून पूर्णपणे वेगळा करण्यात आला होता. म्हणजे ह्या नकाशात जर मी दाखवली जागा तर ती इथं होईल. इथं येऊन भेटा. म्हणजे महाराज पण किल्ल्यातून बाहेर आलेले आहेत. ते थोडा डोंगर उतरून खालती येतील. तुम्ही थोडा डोंगर चढून वर या आणि तिथं भेटू. एकमेकाच्या सैन्यातच नको. अफजल खानाला हा पण प्रस्ताव योग्य वाटला.